आजच्या मार्केटिंगच्या लेक्चरमध्ये पुन्हा मी तुमचं एकदा स्वागत करतो. आपण कालच्या तासापर्यंत जे काही लक्षात घेतलं ते आपण पाहिलेलं आहे. एक छोटासा दार बंद करू. आणखीन एक वेळा ही जी कोरोनाची चेन आहे ती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तोडायची आहे. त्यासाठी एक मिनिटाचा हा व्हिडिओ मी तुम्हाला 2 वेळा दाखवलेला आहे. निश्चितपणे हे तुम्ही चेन तोडाल अशी अपेक्षा करतो. विपणनाची ओळख, इंट्रोडक्शन टू मार्केटिंग हे पहिलं युनिट आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण प्रस्तावना लक्षात घेतलेली आहे. विपणन म्हटलं की विक्रीपूर्व कार्य आणि विक्रोत्तर सेवा बरोबर विपणन हे जे आहे हे तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे. काय? विक्रीपूर्व कार्य, विक्रोत्तर सेवा बरोबर विपणन. ठीक आहे. त्यानंतर विपणनाचा अर्थ आणि व्याख्या आपण लक्षात घेतल्या. टाउसली, क्लार्क आणि क्लार्क, माल्कम मॅकनेअर वगैरे आणि मी स्वतः केलेली एक व्याख्या तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासलेली आहे. त्यानंतर विपणनाची वैशिष्ट्ये, कालही याचा उल्लेख मी केलेला होता. आज त्याच्यावरती आणखी मी तुम्हाला वेळ तुमचा घालवत नाही. तुम्ही हे सगळं छानपैकी लिहून घेतलेलं असेल. आणि हे जे काही विपणन आहे ना, हे विपणन ग्राहक सेंटर पॉईंट मानून कार्य करत असतं आणि ग्राहकांच्या आवडीनिवडीपासून ते त्यांचं समाधान होईपर्यंतच्या सगळ्या ज्या काही पाठीमधल्या ज्या गोष्टी येतात त्याचं वारंवार रिपिटेशन होणार आहे. त्यानंतर अपेक्षा असतील, गरजा असतील, आवश्यकता असतील, आवडीनिवडी असतील, फॅशन असतील, असंख्य गोष्टी ग्राहकाच्या बद्दलच्या आहेत ह्या लक्षात घ्यावे लागतात. आणि त्या अनुषंगाने विपणनाची धोरणं, विपणनाचं नियोजन आणि विपणनाची व्यूहरचना. आता धोरणं कशाला म्हणायचं, नियोजन कशाला म्हणायचं, व्यूहरचना कसं म्हणायचं हे मी नंतरच्या तुम्हाला तासामध्ये सांगेल. कारण ह्या धोरण म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला पॉलिसी म्हणतो. त्यानंतर नियोजन म्हणजे त्याला आपण प्लॅनिंग म्हणतो. आपण प्लॅनिंग शिकणारच आहे मॅनेजमेंटमध्ये. तिथंही त्या ठिकाणी मी तुम्हाला याच्यातला फरक आणि व्यूहरचना, स्ट्रॅटर्जी याच्यामध्ये काय फरक आहे. धोरणही आखावं लागतं, नियोजनही करावं लागतं आणि व्यूहरचनासुद्धा आखावी लागते. तर विपणनाचं हे सर्व करत असताना आपल्याला कशा पद्धतीनं कार्य करायचं आहे हे समजण्यासाठी ग्राहक हा आपल्याला समजला पाहिजे. ग्राहकांच्या गरजा आपल्याला शोधल्या पाहिजेत आणि त्यांचं समाधान केलं पाहिजे. तर यासाठी आपण वस्तू आणि सेवांची निर्मिती करतो आणि त्यांची विक्री करतो. कालच्या तासाला आपण विपणनाचं स्वरूप विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतलं. आता विपणनाचं स्वरूप आधुनिक काळामध्ये खूप बदललेलं आहे. डायनॅमिक त्याला स्वरूप प्राप्त झालेलं आहे हे आपण बघतोय. ऑनलाईन मार्केटिंग असेल किंवा सोशल मार्केटिंग असेल किंवा पर्सनल डायरेक्ट मार्केटिंग असेल, अशा अनेक गोष्टी पुन्हा नव्याने या ठिकाणी येऊ घातलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून विपणनाला आपल्याला खूप महत्त्व द्यावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून विपणनातल्या मगाशी सांगितलेल्या धोरणं, नियोजन, व्यूहरचना या गोष्टी सगळ्या आखाव्या लागतात. फक्त तुमच्या डोक्यामध्ये आता असेल की 12वीचा तुम्ही पर्यंतचा अभ्यास केला, तुम्हाला वाटत असेल की जाहिरात केली की वस्तूंची विक्री होते.
विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात हा भाग आता थोडासा मागं पडला, तो कॉमन झाला. म्हणजे जाहिरात तर करावीच लागते, पण त्याच बरोबरीनं दुसऱ्यासुद्धा अनेक गोष्टी या ठिकाणी कराव्या लागतात. त्या त्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात. त्याशिवाय फक्त केवळ जाहिरात केल्यानं किंवा विक्रय वृद्धीच्या योजना आखल्यानंतर विपणन किंवा विक्री होते, हा आता जो काही विचार आहे हा थोडासा मागं पडला आहे. आणि मग आपल्याला ह्या विपणनाची जी काही व्याप्ती आहे, स्कोप ज्याचा आहे, तो स्कोप ज्यावेळेला आपण लक्षात घेऊ त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टींचा या ठिकाणी जो काही उलगडा आहे तो उलगडा होऊ शकेल. तर आपण विपणनाची व्याप्ती ज्यावेळेला लक्षात घेतो त्यावेळेला त्याची प्रस्तावना समजावून घेऊया. याच्यामध्ये जागतिकीकरण आपल्याला माहिती आहे, ज्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो, खाजगीकरण ज्याला प्रायव्हेटलायझेशन म्हणतो, आणि उदारीकरण ज्याला लिबरलायझेशन म्हणतो, त्याला म्हणून LPG असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं. आता हे जे काही युग आहे हे LPGचं युग आहे असं आपण म्हणतो. जागतिकीकरणाची प्रोसेस तर 91 पासून सुरू झाली, मुक्त अर्थव्यवस्था झाली. खाजगीकरण सुद्धा वारंवार मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलेलं आहे. ज्या सरकारी संस्था आहेत त्याचं खाजगीकरण व्हायला लागले, किंबहुना रेल्वेचं सुद्धा खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उदारीकरण म्हणजे लिबरलायझेशन, म्हणजे सगळ्या गोष्टीवरती जे काही कडक बंधनं आहेत ती बंधनं कमी करायची. लिबरल लिहायचं म्हणजे थोडंसं बंधनं कमी करायची. तर यामुळे सुद्धा आपले विपणनाचं स्वरूप आहे ना हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत चालले. प्रत्येक सरकारी याच्यामध्ये किंवा निमसरकारी याच्यामध्ये खाजगीकरण होत असल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती विपणनाचं स्वरूप बदलत चाललेलं आहे, विपणनाची व्याप्ती वाढत चाललेली आहे. प्रत्येक व्यवसाय विपणनाद्वारे ग्लोबल नेटवर्क निर्माण करीत आहे. तुम्हाला जरी तुमच्या पलूसमध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये जरी तुमचा व्यवसाय असेल, विपणनाचं कार्य होत असेल, तरी सुद्धा तुम्हाला विचार मात्र जागतिक लेवलचा, ग्लोबल लेवलचा करावा लागतो. तुमचं ग्लोबल नेटवर्क त्यासाठी असावं लागतं. भले तुमचं मार्केटिंग एरिया सांगली जिल्हा असू दे. आता सर तुम्ही म्हणाल की सर असं कसं, आम्हाला सांगली जिल्हा माहिती असला म्हणजे झालं नाही. तुम्ही दुसरी बाजू लक्षात घ्यायला पाहिजे नेहमी. दुसरी बाजू काय आहे, सांगली जिल्ह्यामध्ये फक्त तुम्हीच वस्तू विकताय का? नाही. सांगली जिल्ह्यामध्ये जगातले सगळे लोक ऑनलाईन किंवा डायरेक्ट मार्केटिंगच्या माध्यमातून, पर्सनल सेलिंगच्या माध्यमातून वस्तू विकत आहेत. मग ते जर परदेशातले येऊन जर तुमच्या सांगली जिल्ह्यात वस्तू विकत असतील, सांगली जिल्ह्यातल्या लोकांच्या नेटवर्कच्या माध्यमातून ते जर विकत असतील, तर तुम्हाला स्थानिक पातळीवर सुद्धा त्या ग्लोबल नेटवर्कशी लढावं लागेल, त्यांना फाईट करावं लागेल. त्यामुळे तुमचा व्यवसाय जरी सांगली जिल्हा पुरता मर्यादित जरी असला, तर तुम्हाला स्पर्धा मात्र जागतिक लेवलची आहे. व्याप्ती अधिक विस्तृत होत चाललेली आहे. म्हणजे आम्ही पूर्वी स्थानिक पातळीवर होतो, आता राज्य पातळीवरती, देश पातळीवर, आता जागतिक पातळीवरती या ठिकाणची स्पर्धा जाऊन पोचलेली आहे, किंवा ती आता स्पर्धा जगाच्या पातळीवरती रुजलेली सुद्धा आहे. आणि आज काय झालंय, आज तुम्ही जे काही युवक आहात, युवती आहात, तुमच्या ज्या गरजा आहेत ना त्या आमच्यापेक्षा खूप वेगळ्या आहेत. आमच्या ज्या गरजा होत्या त्या आमच्यापेक्षा 10-20 वर्ष अगोदर जे लोक होते त्यांच्या वेगळ्या होत्या. म्हणजे जसं आपण पुढं चाललेलो आहोत, 2020 आलेलं आहे, 2020 आलेलं आहे. आता 2020 नंतर 2025 ज्या वेळेला येईल, 5 वर्षांनी जे काही लोक येतील त्यांच्या गरजा वेगळ्या असतील. तुमच्यानंतर 20 वर्षांनी येणार आहेत त्यांच्या गरजासुद्धा वेगळ्या असतील. तर ह्या बदलत्या गरजा लक्षात घ्याव्या लागतात. सवयीसुद्धा वेगळ्या आहेत, बदललेल्या आहेत. फॅशनसुद्धा बदलत चाललेली आहेत. आजची फॅशन उद्या नसते. त्यामुळं बदलत्या गरजा, बदलत्या सवयी आणि बदलत्या फॅशन्स यामुळे सुद्धा आपल्या विपणनाची व्याप्ती, स्कोप हा अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेला आहे. विपणन ही एक व्यापक संकल्पना आहे, ती संकुचित संकल्पना नाही. याच्यामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, म्हणजे कायदेविषयक असेल किंवा राजकीय असेल, सगळ्या लोकसंख्येविषयी असेल किंवा नैसर्गिक असेल, अशा सगळ्या घटकांचा विचार करावा लागतो. समाजाचा प्राधान्याने विचार करावा लागतो. आणि आपल्याला माहिती आहे, आता हे सातत्यानं मी म्हटलं ना तुम्हाला, हे वारंवार प्रत्येक ठिकाणी येणार. विक्रीपूर्व कार्य अधिक विक्री, अधिक विक्रोत्तर सेवा बरोबर विपणन. म्हणजे कोणताही परीक्षेमध्ये प्रश्न असू दे, हे आहे, हे तुम्ही पहिल्यांदा त्याच्यामध्ये मांडायचंच आहे.
कारण या 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 सूत्रावरतीच ना विक्रीपूर्व कार्य, विक्री आणि विक्रेतर सेवा बरोबर विपणन, या सूत्रावरतीच आपला संपूर्ण विषय अवलंबून आहे असं तुम्ही म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यामुळं हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे, किंबहुना तुमच्या स्मरणामध्ये कायम असायला पाहिजे. मी पाठ करा असं म्हणणार नाही, ते कायम सदैव तुमच्या स्मरणामध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जाऊया की काही मुद्देसूद विपणनाची व्याप्ती लक्षात घेऊया. बघा, ह्यातले जे बरेचसे पॉईंट्स आहेत ना, हे सातत्याने रिपिटेशन होणार, किंबहुना यातले काही भाग आहेत ना, हे पुढे टॉपिक आहेत, तिथं त्या ठिकाणी आपण डिटेल लक्षात घेणारच आहोत. आता विपणन, ग्राहकाच्या आवश्यकता आणि गरजा. विद्यार्थी मित्रांनो, आवश्यकता वेगळं, नीड्स त्याला म्हणतो आपण, आणि गरजा आवश्यकता म्हणजे वॉन्ट्स आणि गरजा म्हणजे नीड्स. लिहून ठेवा तिथे, वॉन्ट्स आणि नीड्स. मी तुम्हाला कालही सांगितलंय, आपल्याला जी भूक लागते ना, ही आपली आवश्यकता आहे, आणि भूक ही आवश्यकता भागवण्यासाठी अन्नाची गरज असते. म्हणजे गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला वस्तू आणि सेवेची आवश्यकता असते. पण आवश्यकता निर्माण झाल्याशिवाय गरज निर्माण होत नाही. त्यामुळे आवश्यकता फर्स्ट, देन नीड्स, हे लक्षात घ्या. त्यामुळं माणसाची किंवा ग्राहकाची आवश्यकता, व्यक्तीची आवश्यकता निर्माण झाली की आपल्या विपणनाच्या कार्याला सुरुवात झाली. मग कोणाला कोणत्या आवश्यकतेची कोणाकडे कोणत्या आवश्यकतेची गरज निर्माण झालेली आहे किंवा आवश्यकता निर्माण झालेली आहे, हे फाइंड आउट करायचं काम विक्रीपूर्व कार्यामध्ये तुमचं विपणनाचं आहे. विक्रीपूर्व कार्यामध्ये काय करायचं आहे, तर कोणाला कधी कोणत्या गोष्टींची आवश्यकता निर्माण झालेली आहे ती फाइंड आउट करायची आहे, आणि ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी त्यांना कोणत्या गरजा गरजेच्या आहेत ते पाहायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की सर, अजूनही आम्हाला हा फरक लक्षात आला नाही. तर आवश्यकता आणि गरजा बघा कसं आहे. आवश्यकता, भूक सगळ्यांनाच लागते, भारतातल्या माणसाला लागते, पाकिस्तानमध्ये लागते, चीनमधल्या लागते, अमेरिकेतल्या लागते, जगातल्या सगळ्या माणसांना भूक लागते. पण ती भूक शमवण्यासाठी गरीब लोक काय खातात? भाजी भाकरी खातात. श्रीमंत लोक काय खातात? पिझ्झा बर्गर खातात. तुम्ही काय करता? गाड्यावरचा वडापाव खाता, चिकन 65 खाता. म्हणजे भूक सगळ्यांना सारखीच आहे, आवश्यकता ही भूक सगळ्यांना सारखीच आहे, पण ती आवश्यकता भागवण्यासाठी जी गरज निर्माण होते ती गरज मात्र वेगवेगळी आहे. तुम्ही काय म्हणताय, मला आज हे असेल तरच मी जेवणार, पण ज्या वेळेला तुम्हाला पराकोटीची भूक लागलेली असते त्यावेळेला तुम्हाला काहीही द्या. आपण बाहेर कुठेतरी गेलोय, प्रवासाच्या निमित्तानं आहे, बघतोय 4-5 हॉटेल गेले, आपण बाहेरूनच रस्त्यावरून म्हणतोय, ड्रायव्हरला सांगतोय किंवा जो गाडी चालवणार, हे चांगलं हॉटेल दिसलं की थांबतो. आता बाहेर सगळ्यांचे बोर्ड चांगले असतात, त्याच्यावरनं चांगलं ठरवायचं. आता तुम्ही आज जाऊन खाल्ल्याशिवाय ते चांगलं हॉटेल होतं, चांगलं जेवण होतं हे कसं कळणार? मग आपण म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का, इथं कधी तुम्ही येऊन गेलाय का, माहिती आहे का तुम्हाला हॉटेल? माहिती असेल तर तिथं घेऊन जा. मग बाहेरून पॉश दिसत असेल, ग्लास वगैरे चांगलं रंगवलेलं असेल, बोर्ड चांगला असेल तर हॉटेल चांगलं म्हणायचं का? आज जाऊन त्यातली स्वच्छता, हायजीन, सॅनिटेशन कसं आहे, तिथल्या पदार्थांची क्वालिटी कशी आहे हे आपल्याला बघावं लागतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आवश्यकता ही कॉमन आहे सगळ्यांची, पण ती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी जी गरज निर्माण होते ती गरज मात्र प्रत्येकाची वेगवेगळी, आणि ती गरज भागवणारी वस्तू सेवा सुद्धा त्याच्यापेक्षा भिन्न प्रकारच्या आहेत. दुसरा मुद्दा येतो ग्राहकांची वर्तणूक. आता हा आपल्याला दुसरं युनिट आहे, इथं आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत, पण या ठिकाणी फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेन की मला पाठीमागच्या तासालाही मी एकदा सांगितलेलं आहे की मी दुकानामध्ये जातो, घरी ठरवलेलं असतं की हे आज ही वस्तू घेऊन यायचीच, दुकानामध्ये जातो, बघतो, पण काय होतं माहीत नाही, ती न घेता मी परत येतो. आता बघा, हा एक भाग आहे की माझी मागणी फिक्स होती, गरज फिक्स होती, आवश्यकता फिक्स होती,
मी त्याच्यासाठी आर्थिक क्षमतासुद्धा तयार केलेली होती, आर्थिक स्थितीसुद्धा होती माझी. मी मनात माझ्या मानसिकतासुद्धा पक्की झालेली होती, काही झालं तरी आज घेऊन यायचं. तरी दुकानात गेलो आणि न घेता परत आलो. एक दुसरं, असं काहीही ठरलेलं नव्हतं, पैसेसुद्धा नव्हते, काही नव्हतं, तरी मी सहज मित्राबरोबर किंवा सहज मी एकटासुद्धा असेल गेलो आणि वस्तू घेऊन आलो. ह्या दोन परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. पहिल्या परिस्थितीमध्ये सर्व पार्श्वभूमी फायनल असताना, अनुकूल असताना सुद्धा खरेदी झाली नाही. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोणतीही पार्श्वभूमी नसताना, परिस्थिती नसताना, पैसेसुद्धा नसताना उधारीवर वस्तू घेतली गेली आणि मी ती घेऊन आलो. मग आवश्यकता होती का, गरज होती का, काय मग काय झालं? तर हे जे सगळं आहे ना, हे वर्तणुकीशी संबंधित आहे. आपलं या ठिकाणी सगळं ठरलं, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर माझी वर्तणूक चेंज झाली. भले त्या तिथल्या विक्रेत्यानं जर काही आपल्याबरोबर व्यवहार केला, तो आपल्याला पसंत पडला नसेल, किमतीमध्ये डिलिंग झालं नसेल, काही असेल, आणि दुसरी परिस्थिती काही कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना माझं वर्तन असं झालं की मी खरेदी करू ना, हे आपल्याला ग्राहकाच्या वर्तणुकी, हे एक दोन परिस्थिती मी तुम्हाला सांगितल्या. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तिसरा मुद्दा आहे वस्तू मिश्रण. आजकाल काय झालेलं आहे की हे जे काही प्रॉडक्ट मिक्स आपण ज्याला म्हणतो, याच्यामध्ये प्रॉडक्ट मिक्स म्हणजे तुम्हाला असं वाटेल की दोन वस्तूंचे एकत्रीकरण करून वस्तूंचं मिश्रण होतं. कृपया असा समज करून घेऊ नका. प्रॉडक्ट मिक्स ही कन्सेप्ट खूप वेगळी आहे. याच्यामध्ये जी वस्तू आपली असते, उदाहरणार्थ टेलिव्हिजन असेल, टेलिव्हिजनमध्ये काही मिक्स नसतं. टेलिव्हिजनच असतो. पण त्याची साईज असेल, त्याचा आकार असेल, त्याचा आवाजाची क्वालिटी असेल, त्याच्या पिक्चरची क्वालिटी असेल, त्याचं डिझाईन असेल, त्याचा ब्रँड असेल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये जे निर्णय एकंदरीत घेतले जातात त्याला वस्तू मिश्रण असं म्हटलं जातं. म्हणजे 42 इंची टी व्ही असेल तर त्याला कलर कॉम्बिनेशन कशा प्रकारचं पाहिजे, व्हॉइस क्वालिटी कसा पाहिजे, हे सगळं ठरवणं हे वस्तू मिश्रणामध्ये अपेक्षित आहे. हा सुद्धा आपल्याला छोटासा टॉपिक पुढं आहे, ते त्या ठिकाणी आपण डिटेलमध्ये बघूया. विपणनाची व्याप्ती या अंतर्गत काय काय येतं हे या ठिकाणी आपण लक्षात घेतो. दुसरं आहे चिन्हांकन आणि बोधचिन्ह. कोलगेट हे काय आहे हो? चिन्ह आहे, हे नाव आहे त्या वस्तूचं. मग हे चिन्हांकन किंवा बोधचिन्ह असताना आपण त्याला ट्रेडमार्क असं म्हणतो, ब्रँड असं म्हणतो. तो ब्रँड जो असतो त्या ब्रँडच्या वरती त्या नावाने किंवा त्या चिन्हाने त्या वस्तूला ओळखलं जातं. आता मला तुम्ही ह्या ध्येयाला काय म्हणताय? साळुंखे सर. हे माझं नाव झालं, माझा ब्रँड झाला, आणि हे माझ्या जन्मानंतर 12व्या दिवशी ठेवलं गेलं. आपल्या सगळ्यांचं नाव काय असावं हे तुमच्या हातात नव्हतं, ते तुमच्या आईवडिलांनी ठरवलं, किंवा जी काही प्रोसेस आपली असते बारशेची त्याच्यामध्ये ठरवलं गेलं. हे तुमच्या हातामध्ये नव्हतं. तुम्ही कोणत्या आईच्या पोटी जन्म घ्यायचा हे तुमच्या हातामध्ये नव्हतं. बऱ्याच लोकांना त्यांचं आडनाव आवडत नाही, पण काय करायचं सांगा, ते आहेच ना पूर्वीपासून. वंशपरंपरेनं ते नाव तुमचं, तुम्हाला हवं असेल तर सरकारी प्रोसिजर करा आणि नाव बदलून घ्या, ब्रँड बदलला. तसं वस्तूचा ब्रँडसुद्धा महत्त्वाचा आहे. आजकाल वस्तू ब्रँडनं ओळखली जाते, त्याची जाहिरातसुद्धा ब्रँडची केली जाते. त्यामुळं विपणनामध्ये चिन्हांक किंवा बोधचिन्ह ह्याला खूप महत्त्व आहे. याचा सुद्धा आपल्याला पुढे डिटेलमध्ये अभ्यास आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो म्हणजे वस्तूचं संवेष्टन. संवेष्टन मीन्स पॅकिंग. तुम्हाला पॅकिंग हा शब्द माहिती आहे आणि तोच वापरतो. अडाणीतला अडाणी आदिशाहीच्या भोवती सुद्धा गेलेला व्यक्ती आहे, तो सुद्धा पॅकिंग हा इंग्रजी शब्द वापरतो. पण मराठीमध्ये त्याला संवेष्टन म्हणतात, आवेष्टन म्हणतात. आपण काही वस्तू असतात ना, त्या पॅकिंगच्या आत असतात, आपल्याला दिसत नाहीत, आपण पॅकिंगच त्याचं आकर्षक बघतो आणि त्या पॅकिंगला आकर्षित होऊन वस्तूची खरेदी करतो.
त्यामुळं विपणनामध्ये पॅकिंगला सुद्धा महत्त्व द्यावं लागतं. ते पॅकिंग रियूज होणार आहे का, त्याची योग्य विल्हेवाट लावता येते का, वगैरे अनेक गोष्टी आपल्याला या पॅकिंगमध्ये आवेष्टनामध्ये लक्षात घ्याव्या लागतात. याचाही डिटेल आपल्याला पुढं अभ्यास आहे. आणि विपणनामध्ये सर्वात परिणाम करणारा आणि इफेक्टिव्ह घटक कुठला असेल तर किंमत. पण विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायला पाहिजे, किंमत ही फक्त ग्राहकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असं तुम्ही समजत असाल तर तो थोडासा तुमचा समज आहे. तो एका दृष्टीने बरोबर आहे, पण दुसऱ्या दृष्टीने तुम्ही लक्षात घेतलं नाही. मी या ठिकाणी वारंवार तुम्हाला काय सांगत जाणार की प्रत्येक गोष्टीची दुसरी जी बाजू असते ना, ती दुसरी बाजू अदृश्य स्वरूपात असते, ती तुम्हाला फाइंड आउट करून लक्षात घ्यायची आहे. आणि मला तुम्हाला आयुष्यामध्ये हेच शिकवायचं आहे की प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू काय असते, जी अननोन असते, जी अनव्हिजिबल असते, ती तुम्हाला माहिती असते. आणि इथं काय आहे तर उत्पादकाच्या दृष्टिकोनातून सुद्धा किंमत महत्त्वाची आहे, सरकारच्या दृष्टिकोनातून सुद्धा किंमत महत्त्वाची आहे, समाजाच्या दृष्टिकोनातून किंमत महत्त्वाची आहे, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून तर आहेच आहे. आता हे का महत्त्वाचं आहे याचा आपल्याला स्वतंत्र टॉपिक आहे, तिथं आपण डिटेलमध्ये लक्षात घेणार आहोत. धोरण म्हटले पॉलिसी, प्राइसिंग पॉलिसी काय असायला पाहिजे. तुम्ही म्हणाल की प्राइस कमी असायला पाहिजे, पण समाजामध्ये एक प्रवाह असा आहे, कमी किंमत म्हणजे हलकी वस्तू. मग त्यांच्या बाबतीमध्ये काय करणार, कमी किंमत ठेवून चालणार आहे. पार्ले बिस्किटचं उदाहरण या ठिकाणी मी देतो कायम. अलीकडच्या काळातला बदल सोडून द्या, पण मी ज्या वेळेला लहान होतो आणि बघत होतो, पार्ले बिस्किट जे आहे त्याची किंमत वर्षानुवर्ष तीच असायची. अजूनसुद्धा त्यांनी त्यानंतर बदलल्यानंतर सुद्धा तीच राहिलेली आहे. आणि पार्ले बिस्किट खाणं हे श्रीमंताला सुद्धा कमीपणाचं वाटत नाही. पार्ले बिस्किट द्या म्हटल्यानंतर तुम्हाला गरीब म्हणून तुमच्याकडे बघितलं जात नाही. म्हणजे एवढी पार्लेनी त्यांची प्रतिष्ठा समाजामध्ये ग्राहकांच्यामध्ये निर्माण केलेली आहे. आणि दिस इज बेस्ड ऑन प्राइसिंग पॉलिसी, ती किंमत धोरणाच्या आधारावरती निर्माण केलेली आहे. आणि गरिबापासून श्रीमंतातला श्रीमंत, गर्भ श्रीमंतापर्यंत पार्ले क्वालिटी समजलं जातं. हा टॉपिक आपल्याला स्वतंत्र आहे. त्यानंतर वितरणाचे मार्ग. हल्ली काय वाटतं आपल्याला की वितरण खूप महत्त्वाचं नाही. आज वस्तू कोणत्या ठिकाणी तयार होते माहीत नाही. तुम्ही डेअरी मिल्क खाता, कुठं तयार होते माहिती आहे तुम्हाला? ती कंपनी कोणती आहे, कोणत्या देशाची आहे तुम्हाला माहिती आहे? माहीत नाही. तुम्ही जे डेअरी मिल्क खाता ते या ठिकाणी जे मिळतं ना आपल्याकडं, ते जास्तीत जास्त मला वाटतं 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपयेचं असेल. पण जर्मनीसारख्या देशात, युरोप खंडामध्ये गेला तर ते किलोनी घेतात. ते चॉकलेट किलोनी घेतात. आणि त्या किलोचा 5,000, 7,000, 10,000, 3,000, 20,000 पर्यंत किलोचा दर असतो वेगवेगळा. आपल्याकडे सुद्धा डेअरी मिल्कचं 200 रुपयेचं सुद्धा चॉकलेट मिळतं, कॅडबरी आपण ज्याला म्हणतो. ती 200 रुपयाची सुद्धा कॅडबरी असते, 1000 रुपयाची सुद्धा कॅडबरी असते. म्हणजे त्यांची क्वांटिटी जास्त असेल असं नाही, त्याच्या क्वालिटी वेगवेगळ्या असतात. ते आपल्याला इथं वारणानगरला एक तयार होतं आणि तळेगाव दाभाडे पुणे जवळ एक शहर आहे, तिथं तयार होतं. ते तिथून तुम्हाला येतं. पार्ले जे होतं सातारच्या MIDC तयार होतं, पण त्याची मुख्य कंपनी बेंगलोरला आहे. म्हणजे त्या भागामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन चॅनेल निर्माण करावं लागतं. हाही टॉपिक आपल्याला स्वतंत्र आहे. विक्रय वृद्धी व जाहिरात. आता जाहिरातीवरती आपण जास्त आपल्याला अभ्यास नाही, पण विक्रय वृद्धी, सेल्स प्रमोशन, विक्री वाढ ज्याला म्हणतो, ती वाढ कशा पद्धतीने केली जाते, त्याच्यासाठी काय विचार केला जातो, हे सुद्धा या टॉपिकच्या अंतर्गत आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर विपणन संशोधन, ग्राहकांच्या गरजा शोधणं. मगाशी मी म्हटलं ग्राहकांना कोणाला कोणती आवश्यकता कधी निर्माण होते
याचा शोध घेणं हे संशोधनाच्या माध्यमातून होत असतं. विपणन संशोधनाचा सुद्धा स्वतंत्र टॉपिक आहे. ह्यातले काही टॉपिक हे पहिल्या सेमिस्टरला, काही टॉपिक हे दुसऱ्या सेमिस्टरला आहेत. विपणन माहिती प्रणाली, मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम, MIS ज्याला म्हणतात, याच्या आधारे आपण स्पर्धकापासून ते आपल्या सगळ्या मध्यस्थ असतील, उत्पादक असतील, ग्राहक, या सगळ्यांची माहिती एका विशिष्ट प्रणालीमार्फत आजकाल या ठिकाणी कलेक्ट केली जाते आणि त्याच्यासाठी सुद्धा विपणन संशोधनाचा आधार घेतला जातो. त्यानंतर बाजारपेठ विभाजन, मार्केट सेगमेंटेशन ज्याला म्हणतो, कारण जग ही एक बाजारपेठ आहे. आता मग तुमची एवढी मोठी कॅपॅसिटी आहे का जगातल्या प्रत्येक 750 कोटी ग्राहकापर्यंत पोहोचण्याची तुमची क्षमता आहे का? नाही. तर तुम्ही काही ठराविक असे सेगमेंट, पार्ट पाडले पाहिजेत, विभाग पाडले पाहिजेत आणि त्या विभागावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. त्यानंतर मार्केटिंग इन्व्हायरमेंट, विपणन पर्यावरण, याच्यामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, त्यानंतर नैसर्गिक, ह्या अशा कायदेविषयक असेल, राजकीय असेल, अशा सगळ्या पर्यावरणाचा समावेश होतो. आता मी या संदर्भात एक स्टेटमेंट तुम्हाला सांगेन. जगातल्या कोणत्याही घटनेचा, घडामोडीचा आपल्या व्यवसायावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतो. जगातील कोणतीही घटना घडू दे, घडामोड घडू दे, तुमच्याशी संबंधित असू दे, असू दे, काही त्यातल्या घडामोडी तुमच्या व्यवसायावर डायरेक्ट परिणाम करतात, काही इनडायरेक्ट करतात. तुम्ही ज्या व्यवसायावरती अवलंबून असतात, ज्याच्यावर अवलंबून असतो त्याच्यावर परिणाम होतो, किंवा ते ज्याच्यावर अवलंबून असतात ते त्याच्यावर अवलंबून असतात, ते त्याच्यावर अवलंबून असतात, आणि टप्प्याने हे होतं, आपल्यावर परिणाम होतो. आता बघा, कोरोना मार्चमध्ये आला, परदेशात होता. हळूहळू तो आपल्या देशात, जे विमानानं प्रवासाने आपल्याकडे आले, विमानतळावर आला, तिथनं मेट्रो सिटीमध्ये मुंबई, कोलकाता, दिल्ली, बेंगलोर इथं जाऊन पोहोचला. त्यानंतर नागपूरसारख्या सिटी, मोठ्या बिग सिटीज, तिथं येऊन पोहोचला. त्यानंतर परत कोल्हापूरसारख्या सिटीत येऊन पोहोचला. त्यानंतर आपल्या तालुक्यात आला, त्यानंतर आपल्या गावात आला, आपल्या गल्लीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. कम्युनिटी स्प्रेडला आता मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली आहे. म्हणजे जगामध्ये एखादी घटना घडली ना, त्याचे परिणाम आपल्या भारतातल्या लोकांच्यावर व्हायला 5 ते 6 महिने जातात. जागतिक महामंदी आली तर त्याचे परिणाम भारतात दिसायला 5 ते 6 महिने किंवा 3 महिने. डायनॅमिक युग आहे, त्यामुळे 3 महिने, 2 महिने, 1 महिने असं काही हे नाही. पण लगेच आपल्याकडे परिणाम होत नाहीत, काही कालावधी त्याच्यासाठी लागतो, कारण भारत ही बलाढ्य व्यवस्था आहे. त्यामुळं जगात काही घडू दे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, पण पर्यावरण म्हणजे काय? एव्हरीथिंग. जगामध्ये जे तुम्हाला दिसतंय किंवा जे दिसत नाही ते सर्व पर्यावरणामध्ये येतं. फक्त पर्यावरण म्हणजे, विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक पर्यावरण लक्षात घेऊ नका. तो पर्यावरणाचा एक पार्ट आहे, एक भाग आहे. आपण पर्यावरण म्हणजे निसर्ग असं समजतो. कृपया तसं एवढं संकुचित त्याला करू नका. तो एक पार्ट आहे, 10-20 पार्टमधला एक पार्ट आहे. मग आर्थिक पर्यावरण आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे, कायदेविषयक आहे, तांत्रिक आहे, हे असं वेगवेगळं पर्यावरण आहे. त्याच्यामधला एक भाग नैसर्गिक पर्यावरण, लोकसंख्या पर्यावरण. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे आज पर्यावरण लावतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विपणनाची व्याप्ती या ठिकाणी लक्षात घेतली. तुम्ही हे माझं लेक्चर खूप शांतपणे, एकाग्रपणे लक्षात घेतलं. काही मुद्दे तुम्ही लिहून घेतले, काही उदाहरणं मी जी सांगितली ती सुद्धा तुम्ही समजून घेतली. याबद्दल मी तुम्हाला खूप खूप तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो.